मित्रांनो, आज सकाळी धाराशिवमध्ये एक अशी घटना घडली ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे। सकाळच्या शांत वातावरणात अचानक रविराज साबळे पाटील यांच्या घरी पोलिसांचं पथक पोहोचतं। घराबाहेर गाड्या उभ्या राहतात आणि त्यानंतर सुरू होतो प्रश्नांचा सिलसिला। रविराज साबळे पाटील सर्वप्रथम पोलिसांना एकच विचारतात की तुमच्याकडे वॉरंट आहे का, नोटीस आली आहे का। ते वारंवार सांगतात की जर प्रतिमात्मक कारवाई करायची असेल तर त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी, नोटीस न देता थेट घरी येऊन कारवाई करणे योग्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं। ते शांतपणे पोलिसांशी संवाद साधत राहतात आणि प्रत्येक वेळी कायदेशीर आधार काय आहे हे विचार न करतात। यानंतर ते बाहेर उभे असलेल्या लोकांना आणि मोबाईलवर लाईव्ह पाहणाऱ्या समर्थकांनाही संपूर्ण घडामोडी सांगतात। ते सांगतात की धाराशिव पोलीस सकाळीच प्रतिमात्मक कारवाईच्या नावाखाली घरी आले आणि कालच्या आंदोलनानंतर त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आलं होतं। त्यामुळे आता कोणताही नवीन गुन्ह्याशिवाय पुन्हा अशा प्रकारे घरी येणं योग्य नसल्याचा प्रश्न उपस्थित करतात। थोड्याच वेळात रविराज साबळे पाटील एका वकिलाशी फोनवर बोलतात। त्या संभाषणाची नोटीस, प्रतिमात्मक कारवाई आणि कायद्याच्या तरतुदीवर चर्चा होते। पोलिसांकडून कलम 170चा उल्लेख केला जातो। तर रविराज साबळे पुन्हा विचारतात की माझ्याकडून नेमका कोणता गुन्हा घडणार आहे। ते सांगतात की त्यांच्या विरोधात कोणताही नवीन गुन्हा दाखल नसताना इतक्या मोठ्या संख्येने पोलीस घरी येणं हे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं। या संपूर्ण घटनेमागे रविराज साबळे पाटील वारंवार सांगतात दिसतात की आम्ही तुमच्यासाठी लढतो आणि त्यांची ही किंमत मोजावी लागते। पुढे ते महाराष्ट्रात अघोषित हुकुमशाही असल्याचा आरोप करतात आणि आंदोलन करणाऱ्या लोकांवर दबाव टाकला जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। एकूणच या व्हिडिओमध्ये सकाळी पोलीस त्यांच्या घरी पोहोचल्यापासून ते त्यांच्यासोबत झालेल्या संवादापर्यंतची संपूर्ण घटना दाखवण्यात आली आहे। मात्र व्हिडिओमध्ये मांडलेले कायदेशीर दावे, आरोप आणि संबंधित घटनांची मते ही व्हिडिओतील वक्त्यांची भूमिका आहे।